नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया हिवाळा स्पेशल गाजराचा हलवा। तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 किलो असे गाजर घेतलेले आहे, दूध सुद्धा घेतलेले आहे, ड्रायफ्रूट सुद्धा घेतलेले आहे, साखर घेतलेली आहे आणि तूप सुद्धा घेतलेले आहे। तर मी सर्वप्रथम इथे गाजर चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून असे घेतलेले आहे। तर चला आता आपण हे गाजर चांगल्या प्रकारे किसून सुद्धा घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी गाजर चांगल्या प्रकारे शिजवून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले पूर्ण गाजर चांगल्या प्रकारे सोलून झालेले आहे। तर आता मी हे गाजर चांगल्या प्रकारे किसून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व गाजर चांगल्या प्रकारे किसून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले पूर्ण गाजर चांगल्या प्रकारे किसून झालेले आहे। तर चला आता आपण गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करूया। तर मी सर्वप्रथम इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी साजूक तूप सुद्धा असं टाकून घेत आहे। तर मी इथे तूप असं टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं खोबरं किस असं घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला तूप सुद्धा चांगल्या प्रकारे विरघळलेला आहे आणि आपला खोबरं किस सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे। तर इथे खूप मस्त असा तुपाचा सुगंध सुटलेला आहे आणि आता यामध्ये मी किसलेले गाजर सुद्धा टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या खोबऱ्या किसला वेगळा असा कलर सुद्धा आलेला आहे। तर मी आता हे 10 ते 15 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला गाजर चांगल्या प्रकारे तुपातनी मिक्स झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या चांगल्या तुपामध्ये गाजर चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि आता यामध्ये मी 5 ते 7 मिनिट सुद्धा ठेवून घेणार आहे। तर इथे झाकण झाकून 7 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला गाजराचा किस थोड्या प्रमाणात असा शिजत चाललेला आहे आणि आता यामध्ये मी दूध सुद्धा टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये दूध टाकून घेत आहे। यामध्ये मी दूध अर्धा लिटर असं घेतलेलं आहे आणि आता दुधामध्ये चांगल्या प्रकारे किस 5 मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे। तर तुम्ही बघू शकता दुधामध्ये चांगल्या प्रकारे किस हा मिक्स झालेला आहे। तर इथे दुधामध्ये आपला किस चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि आता यामध्ये मी 5 वाटी अशी साखर घेतलेली आहे आणि आता यामध्ये साखर सुद्धा पूर्णपणे टाकून झालेली आहे आणि साखर सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही यामध्ये साखर ऍड करू शकता। तर चांगल्या प्रकारे साखर टाकून झालेली आहे आणि मिक्स सुद्धा झालेली आहे आपली साखर आणि आता मी 5 ते 7 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही बघू 7 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला गाजराचा हलवा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि आता यामध्ये मी छान प्रकारे अशी इलायची पूड केलेली आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता चांगल्या प्रकारे इलायची पूड सुद्धा मिक्स करून घेत आहे। आणि हा गाजराचा हलवा आता मी चांगला सुद्धा व्हायला ठेवून देणार आहे। तर इथे आपला गाजराचा हलवा चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे
आणि आता यामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहे। तर सर्वप्रथम मी इथे खोबरं किस असं टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये काजू आणि बदामचे काप सुद्धा चांगल्या प्रकारे टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। चला तर मग या पटकन आमच्या घरी गाजराचा हलवा खायला। मित्रभाषा खादाडा या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।